आज सणासुदीचं पाडव्याचं आम्ही आमचा सण सोडून आज इथं शेतात येऊन बसलोय, हे बघतोय ज्वारी कशी उभी करावं, काय करावं याच्यामध्ये. तर आम्हीच असून काय गावात सगळीकडे परिसरमध्ये सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि पुन्हा गहू आडाचा पिवळा पडला, सोंगाचं काम राहिलं नाही. आता त्याच्यात 50,000 एकरी खर्च आला, त्याच्यातून आम्हाला चाराने पण मिळत नाही. आणि ही खूप दुर्दशा झाली आमची. 2 लाखाचं कर्ज माफ जरी केलं पण ते आता ते वेळेवर होत नाही. काय करणार आहे, सावकारातून कर्ज काढा, तो जमीन लिहून घेतो, गहाण घेतो आणि ते सर पुढे शेतकऱ्याला पुढे चौकोन अडचणी आले. लग्न आहे, कार्य आहे, अमुक आहे, ढमुक आहे, फार अवघड समस्या झालेली शेतकरी. काय करा, काय खा, काय प्या, आता कसं करा. कामं होते, धंदे होते, आम्हाला काही होत नाही ना आम्हाला. आता आमचे लहान लेकरं बाळे ह्या गावाला आम्ही लहान लेकरापासून जपलं आहे. सासू सासरे आहे, त्यांच्याकडून काम होत नाही, आम्ही काय करावे. शेतकरी आत्महत्या करणार असे, त्याशिवाय काय पर्यायच नाही राहिला. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. आज गुढीपाडव्याचा सण, नववर्षाची सुरुवात, पण बळीराजा मात्र संकटात. काल मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरकावून घेतलाय. सणासुदीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः गारांचा मारा झालाय. कष्टानं उभं केलेलं पीक सगळं काही क्षणात उद्ध्वस्त झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर आणि पळशी परिसरात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपिटीने मक्का, ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतकरी हतबल आहे. डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाहून गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. दरम्यान बुलढाण्यातील चिखली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. हरभऱ्या एवढ्या गारांमुळे कांदा, गहू, हरभरा आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आता त्यांच्या नजरा या सरकारकडे लागल्या आहेत. तात्काळ पंचनामा व्हावा, नुकसान भरपाई मिळावी, कर्जमाफी सोबत हमी भाव जाहीर व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. पाहूयात. नमस्कार, माझं नाव विजय भीमराव काळे. आता आम्ही आमचं गाव पिसादेवी. पिसादेवीमध्ये आपल्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जवळपास काल रात्रीचा जो पाऊस, अवकाळी पाऊस झाला, खूप सारा सोसाट्याचा वारा वगैरे, या गोष्टीमुळं जवळपास आमची 2 हेक्टर ज्वारी होती इथं पूर्ण झोपली, पूर्ण नुकसान झालंय तिचं. साधारण आतापर्यंत 50-55 हजार रुपये आम्ही खर्च करून चुकलोय याला. आता ते कसे सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला चालती वाट करून सनी आणि शेतकऱ्याला पुन्हा जर संधी द्या अशी आमची अपेक्षा आहे. मी सणासुदीचं शेतात आलो, ते ज्वारी पाहिली तर खूप नाराज झालेलो आहे. माझं हाताचं पीक गेलेलं आहे, आता सोंगाला आलं होतं. पावसानं आमचं खूप नुकसान केलेलं आहे. आम्ही घरात एकूण 9 जण आहे. आमचे लहान लेकरं बाळे ह्या गावाला आम्ही लहान लेकरापासून जपलं आहे. सासू सासरे आहे, त्यांच्याकडून काम होत नाही, आम्ही काय करावे. आमचं हे सरकारनं काही ना काहीतरी निर्णय घ्यावे ही आमची विनंती आहे.